पहिलं बघा लग्न व्हायना गेले की पितृदोष काढायचे, वास्तुशांत्या करायला लावायचे, खंडोबा आडवा यायलाय, मसुबा आडवा यायलाय, मुंजा आडवा यायलाय, त्यांचे अभिषेक करायला लावायचे. रुचकीच्या झाडासंग अगोदर लग्न लावायचे म्हण. पहिलं लग्न व्हायना गेल्यावर व माय जमूनच येईना गेल्यावर, जरी जमलं तर ते मोडायल्यावर. पहिलं होतं असं पितृदोष म्हणायचे. पण आता तसं आहे का? आता नाही तसं. आता बी लग्न होत नाही तर कुणाकुणाचे, आणि ते लग्न होईना तर म्हणून तेवढं काय टेन्शन बी घ्यायना आता कुणी व. पहिल्यासारखी ओढ नाही राहिली, पहिल्यासारखी ओढ नाही राहिली. पहिलं कसं बघा, लग्न म्हणलं की पोरग बिन पोरगी बी जरा वेगळ्याच मूडमध्ये आयुष्य जगायचे. आणि आता लग्न म्हणलं की गळ्याला फास आहे असं काही जणायला वाटत आहे. खरं सांगायले आता नाही तसं वाटत असेल की लग्न व्हावं बाबा माझं बी, पण भरवसा स्वतःवर नाही तवा दुसऱ्यावर ते लोक कसे करीत ना. म्हणजे पोरीला पोरावर आणि पोराला पोरीवर भरवसा हाया का नाही. हे का असं व्हायलंय तर पोरीला बी आणि पोराला बी त्यांच्या स्वतःवर स्वतःचा भरवसा नाही राहिलेला. आणि त्याला कारण ही सोशल मीडिया आहे. सोशल मीडिया सामान्य आयुष्य नाही बरं का. आता पितृदोष कुणी मानत नाही. आता पितृदोष नसताना आता ही सोशल मीडिया दोष आहे. मीडिया दोष आहे. इंटरनेट दोष. इंटरनेट मुक्त म्हणजे इंटरनेट दोष मुक्त जर व्हायचं असेल तुम्हाला तर तुम्ही सोशल मीडियावर एकच काम करायचंय, जास्त नाही. स्वतःला प्रामाणिक वागायचंय, स्वतःला प्रामाणिक ठेवायचं या सोशल मीडियावर. मग तुम्ही सोशल मीडिया दोषमुक्त नक्कीच राहणार आहोत. तुम्ही सोशल मीडियावर असताना सुद्धा. येतंय का लक्षात मी काय म्हणायले? ह्या सोशल मीडियामुळं लय म्हणजे सत्यानाश करून घ्यायले तर पोरं बिन पोरी बी. ऐकलं का? आणि त्यांना जाणीवच राहिलेली नाही स्वतःबद्दलची. मज्जा मारून घ्यायला मिळाली. चला सध्याचं आयुष्य जगायलेत लोक. सध्याच लग्न जरी केले तरी बी कुठं टिकायले तर सांगा की तुम्ही. नवऱ्या मुलात जेवढे गुणधर्म वाईट आहेत त्याच्यापेक्षा गुणधर्म नवरी मुलीचे वाईट आहेत. खरं सांगायले मी. आता ह्या सोशल मीडियामुळं भरवसा तर कुणी कुणावर करायचं राहिलेलंच नाही. कारण की ते भरवसा करण्यासारखं कुणी नाहीच आता. तुम्ही कुठेही शोधायला जा, पोराला पोरगी आणि पोरीला पोरग. क्वालिटी टाईप तुम्हाला मिळणं मुश्किल आहे. पण आता काय बिगर लग्नाचं राहावं का? लग्न तर करायचेच तर करा लग्न तुम्ही. पण लग्नाच्या अगोदरचं जे तुमचं आयुष्य होतं ना त्याच्यापासून लई लांब निघून जा. आणि लग्न तुमचं जेव्हा होतंय ना तेव्हापासून तुमचं नव्यानं आयुष्य जगायला सुरुवात करा. कळलं का? पण तसं व्हायचं नाही. लग्न इकून तिकून करायली तर बरं का एकमेकाय संग. पण दोघायचं पटच नाही. नवरी मुलगी लग्न फक्त कशासाठी करायली आहे? मुलाला लुटण्यासाठी, लुबाडण्यासाठी. बऱ्याच अशा मुली आहेत बरं का.
लग्न फक्त लुटण्यासाठी करायचं, मुलाची सगळी बर्बादी करून सोडायची, त्याच्या संग लग्न लावायचं, 4-8 दिवस काढायचे आणि पुन्हा दावा ठोकायचा, एवढा खर्च झाला तेवढा खर्च झाला आणि हे चांगला नाही, मला नांदायचं नाही. सरळ भरते खर्च. मग त्या नवऱ्या मुलाचं धुवून सगळं नेत्यात आणि दुसऱ्याला लावित येतात, आईस करतात. फ्रीडम फ्रीडम. हा, म्हणजे स्वतःचं आयुष्य स्वतःच्या मनावर जगायला येतात सोशल मीडियावर. अशा बी हायता काही जणी, नाही म्हणू नका तुम्ही. हां, सगळ्याला म्हणे नाही मी, काही जणी का म्हणा पण हायतात अशा. आणि मुलं काय कमी आहेत का? मुलं लग्नाचा विचार तर कुणी कुणी करीच नातं, कारण की त्यांना ती जबाबदारी घ्यायचीच नाही आहे, स्वीकारायचीच नाही आहे. लग्नाची जबाबदारी, बायकोची जबाबदारी, तिच्या संगचा प्रामाणिकपणा, आतीत मतीत सगळं विसरून जाणं, ह्या भानगडीत कुणीच पडणार जास्त सहसा. कळलं का? त्यांना चालू आयुष्य खूप मजेदार वाटायला ह्या सोशल मीडियावरचं. 1760 अकाउंट खोलायचे आणि रोज मन करीन तवा तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटायला लागलं, हे गाणं आहे ना, अगदी फॉलो करायला त्या गाण्याला. हां, तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटायला लागलं. मग असते कुणाला गरज पाणी भरून घेण्याची, असं नाही की नसती आहे. खरं आहे. तर मग मायला पुन्हीला स्वतःहून म्हणायला नळाला घागर लाव आणि घे पाणी भरून तुला. मग तिला ती तर चिंतामुक्तच होणार की राव, काय नाही भेटत आहे त्याच्या बोरिंगचं पाणी मला. मग तिला का ती आहे. आणि मग तिचं जर पाणी भरायचं तुम्ही बंद केलं आणि दुसऱ्याला भरायला बोलवून घेतलं, दुसऱ्याला तुम्ही भरू द्यायला पाणी, पण तिचं पाणी तुम्ही बंद करायला, बोरिंगचं हां बोरिंगचं पाणी, तर तिला कसं वाईटच वाटणार आहे का नाही? पुन्हा जवळच तिला पाणी भरायला मिळतंय तेवढं लय चांगलं वाटतंय. पाणी भेटायलंय आपल्याला नळाचं. जेव्हा पाणी भेटत नाही तेव्हा मग तुझा नळ बी काय कामाचा नाही, तुझं बोरचं पाणी बी काय कामाचं नाही, तू बी काय कामाचा नाहीस. जेवढं तुला महत्त्व दिलं होतं का तर पाणी भरू द्यायलाच म्हणून, तेवढं तुझं महत्त्व तर कमी करणारच पाणी नाही भरू दिल्यास. पण वरून तुला सियासर आपलं देणार. कळलं का? तिला पाणी भरू द्यायलाय बोरिंगचं आणि माझं बंद करायलाय, मला द्याय नाही, एक घागर त्याला देव वाट नाही, असं तसं व माय तुम्ही समजून घ्या आता. हां, कळलं का? हे सोशल मीडियावर चालू आहे. आता आपण गावागावताराला बघा पाण्याची टंचाई असती, गेला घागर घेऊन तर ते बोरिंगवाले लय पटात पडत येतं. ज्यांना भरू द्यायचं त्यांना साफ सोकानं भरा म्हणे तिथं, ज्यांना भरू द्यायचं नाही त्यांना जा म्हणते. तर असे लोक आहेत व क्रूरतेनं वागणारे आहेत. तेच पॉईंट मी पकडला आणि एक उदाहरण दिलंय तुम्हाला. पण ह्या सोशल मीडियावर खरंच काय आहे चालू माहिती आहे का? 1760 अकाउंट खोलीत येतं आणि वेगवेगळ्या अकाउंटवरून वेगवेगळ्या लोकांना आमंत्रित करते अगोदर स्वतःच्या आयुष्यात, त्यांच्याकडून सहानुभूती मिळवून घेतेत आणि मन भरलं की तिथून उठून दुसरीकडे जातेत. आणि मग ज्यांच्या तुम्ही मनामध्ये जे नाही ते पेरलं त्यांचं मन कुठं ना कुठं तरी दुखलं असेल का नाही, तुटलं असेल का नाही, त्यांना कुठं ना कुठं तरी त्यांच्या मनाला तडा गेला असेल का नाही. मग तुम्ही एवढी सहानुभूती त्यांच्याकडून अगोदर मिळवली, त्या तितक्या पटीनं कितीतरी पटीनं
त्यांच्याकडून तुम्हाला लय मोठा सराप लागत आहे. मग असं आहे, सराप लागत आहे, पाप पाप. हां, कुणाच्या तरी मनामध्ये काहीतरी भावना उत्पन्न करायच्या, प्रेमाच्या म्हणा की माणुसकीच्या म्हणा की अजून काही नळाला घागरला पाणी सुटायला लागलं. हां, काही बी म्हणा, असते कुणाला गरज बरं का त्या पाण्याची. प्रत्येकाच्या इथं बोरिंग असती पण कोरडी असती, पाणी नसते त्या बोरिंगला, लागतच नाही पाणी, आटत आहे. जसा उन्हाळा पडतोय जसा उन्हाळा पडतोय ना तसं बोर आटत येतं. अशी गोष्ट आहे. मग एखाद्याला तुमच्याकडून त्या चुकीच्या भावना जर तुम्ही व्यक्त केलेल्या असतील तर तुम्हाला परतफेड करावीच लागेल. अशी गोष्ट असते. म्हणजे सराप एका प्रकारचं ते श्रापित लय कठीण आहे. त्याच्यानं सुरुवातीलाच मी काय म्हणलं, कुठंही असू द्या, रिअल आयुष्य असू द्या की सोशल साईट असू द्या, क्लॅरिटी स्वतःमध्ये ठेवा. बायको बी चांगली भेटती, नांदून बी दाखवी ती, आणि संसाराला संसार बी तुमचा पुढं घेऊन चलती. दगाफटका तुमच्या संग होणार नाही कधी. का तर तुम्ही कोणासंग दगाफटका करीत नाहीत. हे तुमचा निर्मळपणा तुमच्या कामाला येणार आहे. हां, तुम्ही दगाफटका करून मोकळे होताव, तुम्हाला असं वाटतंय की सुटलो मी, आयुष्य माझं एकदम सॉल्व्ह झालं आता. पुन्हा तुमचं आयुष्य सॉल्व्ह न होता लय भोगावं लागतंय. एक डोळ्यातला थेंब त्याचा हिसाब होतोय. जर तुम्ही कुणाचं मन दुखविलं असलं, जर तुमच्यामुळं कुणाच्या डोळ्यातून पाणी निघलं असलं, जर तुमच्यामुळं हे अंतःकरण असं धडकायचं बंद झालं असलं, जर तुमच्यामुळं कोणाच्या भावना मरून गेलेल्या असल्या ना, तर सगळं ते एकत्र होऊन तुमच्यावर फिरतंय. म्हणजे तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगते, श्रापित सख्खे भाऊ दोघ जण, दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगते मी तुम्हाला. चला बाय.